शेतकरी बंधूंनो, सोयाबीन पेरणी करायची आहे. पण पेरणी वेळी सोयाबीनला कोणती खते द्यावी हा संभ्रम आहे. तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज मी तुम्हाला सोयाबीन पिकाचं संपूर्ण खत व्यवस्थापन अगदी सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. शेतकरी बंधूंनो, अगदी कमी खर्चामध्ये पेरणी वेळेसच तुम्ही या पद्धतीनं जर सोयाबीनला जी खते आहे तर ती दिली, तर सोयाबीन काढणीपर्यंत तुम्हाला पुन्हा सोयाबीनला खतं देण्याची तिथं गरज पडणार नाही आणि एकंदरीतच कमी खर्चामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीनं सोयाबीन पिकाचं जे उत्पादन आहे तर ते उत्पादन त्या ठिकाणी मिळवू शकता. चला तर जाणून घेऊया सोयाबीन पिकाला पेरणी वेळेसच कोणती खते किती प्रमाणात देणं तिथं गरजेचं आहे. माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. नमस्कार शेतकरी बंधू, मी ज्ञानेश्वर बकाल आपल्या बकाल ॲग्रो पॅटर्न या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, सोयाबीन पिकाला पेरणी वेळेसच कोणती खते आणि किती प्रमाणामध्ये तिथं दिल्या गेली पाहिजे, जेणेकरून कमी खर्चामध्ये आपल्याला सोयाबीन पिकाचं खत व्यवस्थापन करता येईल आणि चांगलं उत्पादन आपल्याला त्यातून मिळेल. सोयाबीन पिकाचं खत व्यवस्थापन करत असताना आपल्याला सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की सोयाबीनला जास्त नत्राचा वापर हा करायचा नाहीये. कारण सोयाबीन हे असं पीक आहे की ज्याच्या मुळावरती रायझोबियमच्या गाठी असतात. ते हवेतून पानाद्वारे त्या गाठीमध्ये चांगल्या पद्धतीनं जे नत्र आहे तर त्या नत्राचं स्थिरीकरण त्या ठिकाणी करत असते. त्याच्यामुळे नत्राची खूप जास्त गरज सोयाबीन पिकाला पडत नाही. जास्त नत्र झालं तर सोयाबीनची अवाढव्य वाढ होऊन उत्पादन कमी येऊ शकतं. फक्त तुम्ही हिवाळी किंवा उन्हाळी हंगामामध्ये ज्या शेतामध्ये तुम्हाला सोयाबीन पेरणी करायची आहे त्या शेतामध्ये मक्याचं पीक जर घेतलं असेल तर अशा शेतामध्ये तुम्हाला नत्राचा म्हणजे युरियाचा वापर करणं गरजेचं आहे. कारण शेतकरी बंधूंनो, मका हे शेतातील सर्वात जास्त नत्र जे आहे तर ते शोषण करत असतं. सर्वप्रथम शेतकरी बंधूंनो, तुम्ही एनपीके फॉर्म मधलं कोणतंही एक खत त्या ठिकाणी देऊ शकता, ज्याच्यामध्ये 10-26-26 असेल, 12-32-16 असेल, 9-24-24 असेल. हे साधारण आपल्याला 70 ते 75 किलो म्हणजे एकरी 1.5 बॅग तुम्हाला या खताचा पेरणी वेळेसच तिथं वापर करायचा आहे. याच्यासोबत शेतकरी बंधूंनो, तुम्हाला एक ऍडिशनली 7 ते 10 किलो जे सल्फर आहे तर ते सल्फर द्यायचं आहे. कारण सोयाबीन हे तेलबियावर्गीय पीक असल्यानं त्याच्यामध्ये सल्फरची खूप जास्त गरज असते त्या पिकाला. त्याच्यामुळे सल्फरचा तुम्हाला तिथं वापर करायचा आहे. ही खतं तुम्हाला तिथं सोयाबीनला पेरणी वेळेसच अशा पद्धतीनं देणं गरजेची आहे. हे समजा तुम्हाला जर उपलब्ध नाहीच झाली, ही खते तुम्हाला उपलब्ध झाले नाही, तर मग त्याच्यासाठी दुसरा ऑप्शन काय आहे, तर तुम्ही शेतकरी बंधूंनो 2 बॅग SSP म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट घेऊ शकता किंवा 2 बॅग TSP घेऊ शकता म्हणजे ट्रिपल सुपर फॉस्फेट. त्याचबरोबर तुम्हाला याच्यामध्ये 30 ते 35 किलो MOP पोटॅश घ्यायचा आहे आणि शेतकरी बंधूंनो 20 ते 25 किलो तुम्हाला याच्यामध्ये युरियाचा वापर करायचा आहे आणि 7 ते 10 किलो सल्फर. अशा पद्धतीने तुम्हाला पेरणी अगोदर हे खत शेतात देणं तिथं गरजेचं आहे. कारण SSP आणि MOP पोटॅश हा पेरणी यंत्रातून आपल्याला देता येत नाही. त्यामुळे पेरणी झाल्या तुम्ही माग फेकून देऊ शकता किंवा पेरणीच्या अगोदर शेतामध्ये तुम्ही फेकून देऊ शकता. युरियाचा वापर करायचा आहे आणि सल्फरचा सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये वापर करायचा आहे. अशा पद्धतीनं सोयाबीन पिकाचं जे कमी खर्चात खत व्यवस्थापन जर शेतकरी बंधूंनो तुम्ही केलं तर खर्च पण कमी लागेल आणि उत्पादन पण चांगलं मिळेल. युरियाचा वापर आपल्याला कधी करायचा आहे शेतकरी बंधूंनो, जर तुमच्या सोयाबीन पिकाची उगवण झाल्याच्या नंतर वाढ कमी असेल, सोयाबीन पिवळं पडलं असेल किंवा त्याच्यामध्ये लालसरपणा तुम्हाला जाणवत असेल, तर अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बंधूंनो एकतर फवारणीच्या माध्यमातून तुम्ही झिंक सल्फेट, फेरस सल्फेटचा तिथं वापर करू शकता
किंवा जमिनीतून जो युरिया तुम्हाला द्यायचा आहे तर तिथे युरियाचा तुम्ही अशा परिस्थितीमध्ये तिथे वापर करू शकता. एकरी 40 ते 50 किलो तुम्हाला वापर करायचा आहे. जर वाढ खूपच कमी असेल, सोयाबीन पिवळं असेल, तर अशा वेळेस तुम्हाला तिथे युरियाचा वापर जो आहे तर तो करायचा आहे. एकदम कमी खर्चामध्ये मी तुम्हाला सोयाबीनचं खत व्यवस्थापन सांगितलं. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना व्हिडिओ शेअर करा. नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.